ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे महिलांना प्रगतीची दालने खुले झाली असून आज देखील त्यांचे विचार आणि कार्य समाजाला दिशा देणारे आहे। त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य किती मोठे होते हे सत्यशोधक चित्रपट बघितल्यानंतर कळले, असे प्रतिपादन बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी केले असून ते अकोला येथील मिरज टॉकीज या ठिकाणी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आयोजित सत्यशोधक चित्रपट बघण्याप्रसंगी बोलत होते। जर महात्मा फुले जन्माला आले नसते तर आजही मुली आणि बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला असता, असे प्रतिपादन बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी अकोला येथील मिरज टॉकीजवर सत्यशोधक चित्रपट पाहिल्यानंतर केले आहे। आमदार यांनी मिरज सिनेमागृहात दुपारी 4 वाजेचा शो बुक केला होता। यावेळी सत्यशोधक चित्रपट पाहण्यासाठी आमदार देशमुख यांच्या सोबत बाळापूर महसूल विभागाचे तहसीलदार राहुल तायडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन दाळू गुरुजी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे यांच्यासह बाळापूर मतदारसंघातील शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। सत्यशोधक चित्रपट बघितल्यावर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेले कार्य डोळ्यासमोर येतात। या थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित सत्यशोधक चित्रपट भावी पिढीला दिशा आणि प्रेरणा देणारा आहे। यामुळे सत्यशोधक चित्रपट पाहण्यासाठी गेल्या 3 आठवड्यांपासून बाळापूर तालुक्यातील बऱ्याच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक गर्दी करत आहेत। हा चित्रपट आता टॅक्स फ्री करण्यात आला असून बाळापूर तालुक्यासह अकोला जिल्ह्यातील सर्वच शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी पाहावा, असे आवाहन देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। या पिक्चरच्या माध्यमातून अनेक नवीन कल्पना पाहायला मिळाल्या, माहिती मिळाली। कारण की इतिहास हा वाचल्याशिवाय आणि पाहिल्याशिवाय, आता वाचनामध्ये आपण निश्चित राजकारण करत असताना त्या शैक्षणिक मध्ये अनेक आपले जे पूर्वजांनी काय केलं, इतिहास काय होता, याच्यापासून बरेच पिढ्या आपण मागे राहतो। कारण की इतिहास आपल्याला माहीतच नसते, पण खरा इतिहास माहिती झाला पाहिजे। ह्या माध्यमातून ह्या पिक्चरची, या फिल्मची निर्मिती, सत्यशोधक निर्मिती खऱ्या अर्थाने ज्यांनी केली त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। कारण की महात्मा फुलेंचं कार्य खरं तर किती मोठं कार्य होतं। कारण की आज हा जो समाज सुधारक झाला, आज आपल्या समोर एवढ्या मुली दिसतात, या मुली इथं शिक्षणासाठी या शहराच्या ठिकाणी आज दिसतात, याचं खरं श्रेय महात्मा फुलेंचं त्यावेळेचं आहे। महात्मा फुले जन्माला आलेच नसते तर आधी सुद्धा मुली म्हणा का बहुजन समाज म्हणा शिक्षणापासून आधी वंचित राहिला असतो। त्या शिक्षणात त्या सर्व तुम्ही आपण पुढे गेलो, हे तर खरं श्रेय महात्मा फुलेंचं आहे। आपण नेहमी पुस्तकामध्ये पाहतो, वाचतो, परंतु आज या सत्यशोधक फिल्म पासून आपण खरे महात्मे आज इथं बघितले। तरी आज इथं सर्वजण आपण जे पाहण्यासाठी आले, सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।